नमस्कार मित्रांनो, मंथनच्या या एपिसोडमध्ये पुन्हा आपण मंथनच्या माध्यमातून मंथन करण्यासाठी भेटायला आलो आहेत. मंथन हे सामाजिक विवेचनाचं एक चांगलं व्यासपीठ आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने चांगल्या पद्धतीनं या व्यासपीठाला प्रतिसाद मिळतो आहे आणि यामुळं माझाही उत्साह वरच्यावर सामाजिक प्रश्नांना घेऊन समोर येण्याचं जे माझं धाडस आहे ते वाढत चाललं आहे. मित्रांनो, आज ज्या विषयावर जे आपण बोलणार आहोत ना की त्या विषयाशी आपली खूप जवळची निकड आहे आणि जेणेकरून आज प्रत्येक माणसाच्या जीवनावर याचा मोठा प्रभाव आज पडत चाललेला आहे. जसं म्हणतात ना की ज्या पद्धतीनं ग्राम संस्कृती ही सामाजिक क्षेत्रामध्ये क्रांतीची संस्कृती होती आणि या संस्कृतीमुळं सामाजिक दायित्वावर आणि सामाजिक जडणघडणीवर खूप आनुमार्ग बदल घडले. सामाजिक परिस्थिती ही कशा पद्धतीने ओळखावी तर त्या गावाच्या संस्कृतीची आणि त्या गावाच्या रचनेप्रमाणे त्याची प्रचिती आपल्याला मिळते. आज ज्या पद्धतीची गावाची जी विकसित गावांची जी रचना होत आहे ना त्या रचनेवर थोडासा मला आज प्रश्नचिन्ह उभा करायचा आहे. कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे जो एक संकल्प असतो, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक विवेचना असते, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक धोरण असतं आणि या धोरणाच्या माध्यमातून सामाजिक जडणघडणीला खूप मोठा परिणाम पडत असतो. तुम्ही जर थोडासा स्वातंत्र्याच्या काळामध्ये किंवा रामदास स्वामींचा जर काळ आठवला तर प्रत्येक गावात एक पार होतं. पार त्या ठिकाणी हनुमानांच्या उपासना करणारे पैलवान हे रोज आपली उपासना करायचे. रोज त्या मारुतीच्या मंदिराला दिवाबत्ती करून सामाजिक दायित्वाची आपली निर्वाह करायचे. मग या सगळ्या गोष्टींच्या चेतनेच्या मागं जी सामाजिक परिस्थिती जोडली गेली होती की एक बलदंड समाज आणि बलदंड सशक्त देश या अनुषंगाने याला जोडल्या जायचं. पण आणि अलीकडच्या काळात थोडंसं त्याचं चित्र विचित्र पाहायला मिळायला लागलं आहे. विचित्र म्हणतो आहे. आज गावातल्या पारांची जागा ही आजच्या बारनं घेतलेली आहे. बियर बार. प्रत्येक गावात गेलं की आधी पाराचं दर्शन व्हायचं, पारावर ज्येष्ठ मंडळी मिळायची, तुमची विचारपूस व्हायची. पण आज तुम्ही गावात जर प्रवेश केला की पहिलं तुम्हाला स्वागत करण्यासाठी हे बार म्हणजे मदिरालय तुम्हाला त्याचं दर्शन होत आहे. कोणत्याही गावात जा. मी एका गावाचं कोणत्या विशिष्ट गावाचं नाव घेणार नाही. महाराष्ट्रातल्या या परिघामध्ये तुम्ही कोणत्याही गावात जा, जर त्या गावात तुम्हाला या बारनं तुमचं स्वागत केलं नाही किंवा बारची पाटी दिसली नाही तर आश्चर्य समजायचं. या सगळ्या गोष्टीमागे सामाजिक दायित्व आणि सामाजिक विषय ज्या पद्धतीने पायमल्ली होत आहेत ना, या पायमल्ली होण्याची सगळ्यात मोठी जागा जर असेल ती बार आहे. मदिरालय या संदर्भातून जर सामाजिक संस्कृती जर तुमची जोपासायची असेल ना, सामाजिक दायित्व याची जोड द्यायची असेल आणि फक्त महसूल गोळा व्हावा या अनुषंगाने जर याची रचना केलेली असेल ना तर खरंच नैतिकतेच्या दृष्टीवर खूप मोठे प्रश्नचिन्ह उभा टाकतायत. आज प्रत्येक कुटुंब कुठं ना कुठं तरी या दारूच्या व्यसनांमुळं खूप मोठ्या पद्धतीनं बर्बाद होत आहे. आज कितीतरी कुटुंबांमध्ये या दारूच्या व्यसनांमुळं देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे. ती मिळवलेली संपत्ती ही पूर्णपणे लयाला गेलेली आहे आणि आज त्या नवीन भवितव्याला कुठंतरी काम करून स्वतःची उपजीविका भागवण्याची वेळ आलेली आहे. अशी जरी परिस्थिती समोर असताना सुद्धा या शासनाला या धोरणांमध्ये बदल करण्याची कोणतीही चिंता वाटत नाही. बरं, संख्या तरी किती असावी? संख्येवर काय निर्बंध आहेत की नाही? 1, 2 तत्सम 5
अहो 40 बार एका गावात त्यांची संख्या वाढू लागलेली आहे आणि या संख्येमुळं सामाजिक दायित्वावर इतकी मोठी गदा आहे ना की या गदेमुळं तुम्ही कशा पद्धतीने सामाजिक परिस्थिती आणि आज दवाखान्यांची उत्पन्न कशा पद्धतीने वाढलेले त्याचा जरा आलेख काढला तर सगळ्यात मोठी तुम्हाला बाब समोर येईल. आज प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा सामाजिक विषय बोलत असताना तर सामाजिक दायित्वालाही घेऊन चालणारे शासन या धरतीला अपेक्षित आहे, आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित आहे. अहो याची सुरुवात कशी केली या शासनाने? आज शासनाच्या या दुटप्पी वागण्यामुळं आज गल्लीबोळाच्या किराणा दुकानापर्यंत याच्या पहिल्या स्टेजच्या वस्तू पोहोचलेल्या आहेत. कोल्ड्रिंक्सच्या माध्यमातून या गोष्टी आज प्रत्येक पाण्याटपरीवर, प्रत्येक किराणा दुकानावर, प्रत्येक रसवंतीगृहामध्ये आज विकू लागलेले आहेत. नावं नाही घ्यायचीत मला त्याची आणि नावं घेऊन त्यांचा मला गवगवा करायचा नाही, कारण की येणाऱ्या नवीन पिढीला पुन्हा माझा व्हिडिओ कुठं ना कुठेतरी एक प्रेरणास्त्रोत ठरवायचा नाही आहे. कारण या पद्धतीचा जर थोडासा विचार केला आणि या गोष्टीचा आलेख मांडला ना तर सामाजिक दायित्वावर या दारूपासून कशा पद्धतीने हानिकारक परिणाम आपल्याला भोगायला मिळायला लागलेत याची सगळ्यात मोठी प्रचिती आपल्याला मिळते. देश घडवायचे असतील तर तुम्हाला पार व्यायामशाळा, दुधाची व्याप्ती ही वाढवावी लागेल. आज खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने दुधाची परिस्थिती ही संकटात आलेली आहे ना त्याच्यावर व्यवस्थित विवेचन करणारच आहे मी, त्याला एक वेगळा व्हिडिओ देणारच आहे. कारण की या सगळ्या गोष्टींची नाळ ही सामाजिक प्रश्नांशी जुडलेली आहे. परंतु जेव्हा मी कोणत्याही गावाच्या फलकावर म्हणजे इशीला जातो ना तर मला पहिल्यांदा त्या इशीला कुठंतरी कोणतं तरी एक बारची पाटी पूर्णपणे सामाजिक दायित्वाचं स्वागत करण्यासाठी उभी असलेली दिसते. मग अशा पद्धतीची जर सामाजिक धुरा आपण येणाऱ्या पिढीला देत असू ना तर कुठं आपण त्यांच्या देशनिर्मितीची आणि राष्ट्रव्यापी धोरणांची भूमिका मांडणार आहेत? कारण की आज ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थिती लयाला चालली आहे ना, सामाजिक परिस्थितीला आज आपण ज्या पद्धतीने आपल्या हाताने मुठमाती देतोयत ना, कारण की कोणत्याही गोष्टीची जर उभारणी करायची असेल तर त्याला सुसंस्कृत समाज उभं करणं गरजेचं आहे, सुसंस्कृत परिस्थिती निर्माण करणं गरजेचं आहे. नाहीतर काय त्या समाजाची परिस्थिती होते, ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. अहो वान आणि गुण हा माणसाच्या परिवर्तनाचा खूप मोठं लक्षण आहे. आणि या वान आणि गुण या परिस्थितीला जर तुम्ही जोपासायचं असेल आणि सामाजिक दायित्वावर स्वतःची वैष्णवी पताका जर फडकवायची असेल ना तर तुम्हाला या गोष्टीचं सूक्ष्मतेने निरीक्षण केलंच पाहिजे. आज प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या समोर एक फार मोठा प्रश्न उभा टाकला की माझ्या पिढीला नवीन आयाम मला द्यायचे आहेत, त्याचा विकास घडवायचा आहे. आणि येणारा काळ हा फक्त श्रमिक किंवा शरीराचं पाणी दाखवून होणार नाही तर त्याचा बौद्धिक विकाससुद्धा झाला पाहिजे. आज बौद्धिक विकासाच्या नावाखाली जर तुम्ही अशा पद्धतीचे विकास तुमच्या सर्वसामान्य माणसाच्या राशीला आणताल ना तर या सर्वसामान्य माणसाची ती ईस्ट इंडिया कंपनी तरी बरी की जिनं जाचक कर लावून सर्वसामान्याला लुटलं. पण जर या पद्धतीनं तुम्ही जर महसूल गोळा करण्याच्या नादात गावोगावी फक्त बारची संख्या वाढवत असताना, या पद्धतीने मदिरालय जर वाढवत असताल आणि मदिरालयाच्या माध्यमातून तुम्ही समाज घडवण्याचा प्रयत्न करत असाल ना तर खऱ्या अर्थाने शासनाच्या प्रत्येक कर्त्या माणसावर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि जे कोणी शासनाची कर्ते माणसं माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी याचं विवेचन व्यवस्थित करावं हीच माझी हात जोडून विनंती आहे. नमस्कार.